हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? स्टुडंट महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 20 जुलै 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्या आजच्या विषयाकडे. अमेरिकन अंतराळ क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी स्पेसएक्सने ट्रान्सपोर्टर मिशन अंतर्गत फॅल्कॉन 9 रॉकेटद्वारे जगातील पहिला व्यावसायिक अणुऊर्जेवर चालणारा उपग्रह BOHR यशस्वीपणे प्रक्षेपित केला. हा उपग्रह अमेरिकेतील प्रसिद्ध स्पेस टेक कंपनी सिटी लॅबने तयार केला आहे. पुढे पाहूया. भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील बहुप्रतीक्षित कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड ॲग्रीमेंट अधिकृतपणे 15 जुलै 2026 रोजी लागू झाला. या ऐतिहासिक करारानुसार कापड, पादत्राणे, फळे, मसाले, सागरी उत्पादने आणि प्रक्रिया केलेले अन्न यांसारख्या भारतीय निर्यातींना UK बाजारपेठेत पूर्णपणे शुल्कमुक्त प्रवेश मिळेल. महत्त्वाचं काय आहे ते पाहूया. महत्त्वाचा मुद्दा. तर यापूर्वी 27 जानेवारी 2026 रोजी भारताने युरोपियन युनियनसोबत असाच एक मोठा व्यापार करार लागू केला होता. पुढे पाहूया. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने उत्तर प्रदेशाचा प्रादेशिक जोडणी निर्देशांक वाढवण्यासाठी 13 जुलै 2026 रोजी भव्य लखनौ कानपूर द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन केले. वैशिष्ट्य काय आहे पाहूया. तर 4700 कोटींच्या बजेटमध्ये बांधलेला हा 63 किलोमीटर लांबीचा 6 लेनचा हाय स्पीड द्रुतगती मार्ग लखनौ शहीदपथ आणि कानपूर आझाद चौकमधील प्रवासाचा वेळ फक्त 35 ते 45 मिनिटांवर आणतो. NH-27च्या समांतर बांधलेला हा उत्तर प्रदेशचा पहिला बॅरियर मुक्त टोलिंग द्रुतगती मार्ग आहे. तर NHAI स्थित GK पाहूया. याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली. स्थापना वर्ष 1965. NHAI कायदा 1988 अंतर्गत. सध्याचे अध्यक्ष संतोष कुमार यादव. स्थिर तथ्य भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग NH-44 आहे. 4112 किलोमीटर श्रीनगर ते कन्याकुमारी. पुढे पाहूया. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या 5F विजन अंतर्गत आयोजित भारताचा सर्वात मोठा जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रम भारत टेक्स 2026 14 ते 17 जुलै 2026 दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आले आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या म्हणण्यानुसार या भव्य प्रदर्शनात 14 आंतरराष्ट्रीय प्रदर्शक देश आणि 5500हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. तर F5 म्हणजे काय? फुल फॉर्म फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन. हे 5F आहेत. 5F विजन. पुढे पाहूया. केंद्रीय गृहमंत्री आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या PMSVA निधी स्ट्रीट फूड हब उपक्रमांतर्गत आधुनिक आणि जागतिक दर्जाची विक्री केंद्रे म्हणून विकसित केल्या जाणाऱ्या देशातील पहिल्या 50 शहरांच्या यादीत जम्मू काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील सीमेवरील लखनपूर शहराचा समावेश करण्यात आलेला आहे. पुढे पाहूया. रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतील भारतीय प्रतिनिधी नीता अंबानी यांना भारताच्या कॉर्पोरेशन आणि सामाजिक विकास क्षेत्रातील अपवादात्मक नेतृत्वासाठी मुंबई येथे झालेल्या भव्य समारंभात प्रतिष्ठित फॉर्च्यून इंडिया MPW मोस्ट पॉवरफुल वुमन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. HCL टेकच्या रोशनी नादर यांनी या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. पुढे पाहूया. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ड्रोन फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने स्वायन इनिटेटिव्ह अंतर्गत विद्यार्थी आणि संशोधकांना
स्वायत्त ड्रोन प्रणाली तयार करण्यासाठी सक्षम करण्यासाठी नीडर 2.0 म्हणजे नॅशनल इनोव्हेशन चॅलेंज फॉर ड्रोन ॲप्लिकेशन अँड रिसर्च सुरू केले आहे. पुढे पाहूया. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी राज्यात संतुलित लोकसंख्या आणि मानवी संसाधनांना प्रोत्साहन देण्यासाठी मुलेच आपली खरी संपत्ती आहे या घोषवाक्यासह एक अनोखी प्रोत्साहन योजना पिलाले संपदा कार्यक्रम सुरू केले. या योजनेअंतर्गत 3ऱ्या मुलाच्या जन्मावर 30,000 आणि 4थ्या मुलाच्या जन्मावर 40,000चे आर्थिक प्रोत्साहन कुटुंबांना दिले जाईल. पुढे पाहूया. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाअंतर्गत कार्यरत राष्ट्रीय चंपाच्या प्रशासकीय मंडळाने भारतातील प्राचीन आणि सांस्कृतिकदृष्ट्या संरक्षित पवित्र उपवनांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आस्था वन संरक्षण योजना ला मान्यता दिली आहे. त्यासाठी 3,000 कोटींचे मोठे बजेट मंजूर केले आहे. पुढे पाहूया. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स कामगार आणि रोजगार मंत्रालयाची बैठक 15 ते 16 जुलै 2026 रोजी हैदराबाद, तेलंगणा येथे आयोजित करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटनेचे वरिष्ठ प्रतिनिधी देखील यात सहभागी झाले होते. ब्रिक्स विषयी विशेष स्थिर जीके पाहूया. तर ब्रिक्सची स्थापना 2009 मध्ये पहिले शिखर संमेलन रशियात झाले होते. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा समावेश झाल्यानंतर ते ब्रिक्स बनले. 2026 ची थीम बिल्डिंग फॉर रिसायलन्स, इनोव्हेशन, कोलॅबोरेशन अँड सस्टेनेबिलिटी ही होती. सध्या सदस्य देशांची एकूण संख्या 11 झालेली आहे. पुढे पाहूया. बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयानुसार चेन्नईजवळील कामराजर बंदर, पूर्वीचे एन्नोर बंदर, नव्या भांडवली गाळ काढण्याच्या प्रकल्पानंतर 18 मीटरची कार्यान्वित खोली क्षमता प्राप्त करणारे भारतातील दुसरे मोठे बंदर विशाखापट्टणमनंतर बनले आहे. यामुळे मोठ्या खोल पाण्यातील मालवाहू जहाजांची सहज वाहतूक शक्य होईल. पुढे पाहूया. पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांच्या घोषणेनुसार राज्यात 16 ऑगस्ट आता आयुष्मान दिवस म्हणून साजरा केला जाईल. यापूर्वी हा दिवस खेलो होबे दिवस म्हणून साजरा केला जात होता. या दिवशी राज्यात मुख्यमंत्री आरोग्य विमा योजना आणि केंद्राची आयुष्मान भारत योजना संयुक्तपणे लागू करण्यात येईल. पुढे पाहूया. शिक्षण मंत्रालयाअंतर्गत टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाने 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 दरम्यान नवी दिल्लीतील ध्यागराज स्टेडियम येथे होणाऱ्या 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026 साठी भारताच्या राष्ट्रीय पक्षी प्रेरित मोरला अधिकृत शुभंकर म्हणून लॉन्च करण्यात केले आहे. पुढे पाहूया. ब्लॉकबस्टर जुरासिक पार्क चित्रपट मालिकेतील डॉक्टर अलन ग्रांट या प्रतिष्ठित पात्रासाठी प्रसिद्ध असलेले न्यूझीलंडचे प्रसिद्ध अभिनेते सॅम नील यांचे 13 जुलै 2026 रोजी वयाच्या 78व्या वर्षी निधन झाले. पुढे पाहूया. IPS अधिकारी अनुराग कुमार यांची दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून अधिकृतपणे नियुक्ती करण्यात आलेली आहे. लोणावळा चिक्की आणि माहूरचा तांबूल रेणुकामातेचा प्रसाद यांना भौगोलिक मानांकन म्हणजे GI टॅग मिळाले आहे. या मान्यतेमुळे महाराष्ट्रातील GI उत्पादकांची संख्या 50 वर पोहोचली आहे. पुढे पाहूया. जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन दरवर्षी 17 जुलै रोजी जगभरात साजरा केला जातो. सेमिकॉन इंडिया कार्यक्रम 2.0 हा इंडिया सेमीकंडक्टर मिशनला नोडल एजन्सी मार्फत राबविण्यात येत आहे.
जानेवारी ते जून 2026ला या कालावधीत भारतात सर्वाधिक सायबर फसवणुकीच्या तक्रारी उत्तर प्रदेश राज्यात नोंदवण्यात आल्या आहे. महाराष्ट्राचा क्रमांक 2रा आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.